विद्यार्थी जय श्रीराम म्हणाला म्हणून विद्यार्थ्याला पेण तालुक्यातील जोहे हायस्कूल येथील मुस्लिम शिक्षकाकडून मारहाण। रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात जोहे गावात स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या जोहे हायस्कूल मधील एक विद्यार्थी वर्गात जय श्रीराम बोलला म्हणून एका मुस्लिम शिक्षकाने त्या विद्यार्थ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे। खरं तर विद्यार्थी जय श्रीराम बोलला यात वावगं असं काहीच नव्हतं, परंतु नीच प्रवृत्तीच्या धर्मांध लोकांच्या पोटात दुखतं आणि अशा घटना घडतात। खरंच या लोकांची एवढी हिंमत होते कशी? आमच्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाचे नाव घ्यायलाच आम्हाला बंदी, यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे। या अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच ठेचून काढलं पाहिजे, नाहीतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल। सदर विद्यार्थी हा शाळेपासून जवळच असणाऱ्या कळवे गावातील होता। घटना घडल्यानंतर कळवे गावातील नागरिक जोहे हायस्कूल मध्ये मोठ्या संख्येने जमा झाले। सदरची घटना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी शाळेत उपस्थित झाले। त्यानंतर सदर शिक्षकाला कडक जाब विचारत जाहीररित्या माफी मागायला लावली। यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी जबरदस्त मोठा बंदोबस्त लावला होता। शाळा म्हटली की शिस्त ही आलीच पाहिजे, मग ती फक्त विद्यार्थ्यांनीच पाळायची का? शिक्षकांना त्यापासून सूट असते का? असे अनेक प्रश्न मनात उपस्थित झाले आहेत। सदर शिक्षकावर पोलीस कारवाई होईलच, पण असा कोणताही प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही, असे प्रतिपादन मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केले। महाराष्ट्र वेदभूमीसाठी कैलासराजे घरत, पेण। शिक्षण घेऊया। तुम्ही मारहाण केली असं तुमच्या मग विद्यार्थ्यांना मी एक फटका दिला आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना थोडंसं नुकसान झालं शारीरिक, तर मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। इथून पुढे मी आयुष्यात कधीही विद्यार्थ्यांना कोणतीही शारीरिक किंवा शाब्दिक शिक्षा करणार नाही, असे मी मनापासून माझं जय संविधानानुसार मी बोलतो। मला मान्य करा, मला माफ करा, माफ करा, माफ करा। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। माईक चालू कर, बोलायचं आता तुला हातात पुष्पगुच्छ पण द्यायचा। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।